जिल्हा प्रमुख संतोष भोईर यांच्या उपस्थितीत कर्जत शिवसेना महिला आघाडीची बैठक उत्साहात संपन्न। महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब कर्जत विधानसभा क्षेत्रातील कर्जत शहरात 2024 या वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात विविध विकास कामांचे उद्घाटन व भूमिपूजन सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत। त्याच अनुषंगाने आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण विधानसभा क्षेत्रात जोरदार तयारी सुरू झाली आहे। याच पार्श्वभूमीवर उत्तर रायगड शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष भोईर यांच्या नेतृत्वाखाली शिर्षे ग्रामपंचायत हद्दीतील तमनाथ येथे शिवसेना महिला आघाडीची बैठक मोठ्या उत्साहात पार पडली। त्या प्रसंगी जिल्हा महिला सल्लागार सुरेखा शितोळे, विधानसभा महिला सहसंपर्क प्रमुख मनीषा दळवी, महिला तालुका प्रमुख रेश्मा म्हात्रे, उपतालुका प्रमुख कविता जाधव, विभाग प्रमुख सुमन भोईर, शिर्षे ग्रामपंचायतच्या सरपंच आरती भोईर, ग्रामपंचायत सदस्य गीता देशमुख, मंजुला डोंगरे, शोभा पवार, माजी पंचायत समिती सदस्य विमल नाईक, माजी सरपंच सीता पवार, सदस्य कल्पना गायकवाड, शाखा प्रमुख अरुण मंडावळे, उपशाखा प्रमुख रमेश चौधरी यांसह शिवसेना महिला आघाडीच्या कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। विचाराने खऱ्या अर्थाने प्रेरित झालेले आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या कर्जत येथील असलेला दौरा आणि आज आपल्या शिर्षे ग्रामपंचायतीची महिलांची खास बैठक आयोजित केली। त्या निमित्ताने ज्येष्ठ सल्लागार सुरेखाताई शितोळे, विधानसभा संघटक मनीषाताई दळवी, त्याचप्रमाणे तालुका प्रमुख महिला रेश्माताई म्हात्रे, उपतालुका प्रमुख महिला कविता जाधव, जिल्हा परिषद वार्डाची विभाग प्रमुख सुमन भोईर, सरपंच आरती भोईर, डांगरेताई, गीता देशमुख, सर्वच गावातील महिला भगिनी, ग्रामपंचायतीच्या सदस्या, आजी माजी, सर्व बचत गटाच्या महिला आणि भगिनी, खऱ्या अर्थाने बघितलं तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विराजमान झाल्याच्या नंतर प्रथमतः आरतीताई, तुम्ही आणि या सगळ्या सदस्य या ग्रामपंचायतीवर आल्यानंतर गेल्या 2 वर्षांमध्ये आपल्या ग्रामपंचायतीमध्ये 1 रुपयाचं सुद्धा काम नव्हतं। पण शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर ज्यांच्या नेतृत्वाखाली आपण काम करतो, आदरणीय महेंद्र थोरवे, आणि आपण त्यांना मतदान केलं, त्यांना निवडून आणलं आणि महाराष्ट्रातल्या जडणघडणीमध्ये आपल्या ग्रामपंचायतीने महेंद्र थोरवेंच्या बरोबर जायचा निर्णय घेतला आणि योगायोग असा का गेल्या 1.5 वर्षामध्ये महेंद्र शेट्टीने आपल्या ग्रामपंचायतीसाठी 15 कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी दिला। त्यामध्ये शिर्षेचे रस्ते असतील, तमनाथ कातकरवाडीतील रस्ते असतील, आडिवलीचा रस्ता असेल, तमनाथ गावातील असा रस्ता असेल, दोन्ही गावाच्या नळपाणी पुरवठा योजना असतील। 2 तारखेला तमनाथ आदिवासीवाडी आणि शिर्षे आदिवासी वाडीसाठी शिर्षेच्या शाळेसमोर तुम्ही जी मागणी केली त्यानुसार तुम्हाला विसर्जनासाठी गणपतीचा घाट असेल, शिर्षेच्या गावासाठी गणपतीचा घाट असेल, तमनाथची स्मशानभूमी असेल, दसरी विधी असेल, शाळेला तमनाथच्या केलेली सुधारणा, महिला सभागृहाची आता केलेली सुधारणा, अंगणवाडी सुविधा, असे अनेक विकास कामं आपल्याला सांगता येतील। आडिवलीला पाण्याचा प्रश्न होता, तो पाण्याचा प्रश्न आपण त्या ठिकाणी सुरुवातीच्या कालखंडामध्ये आमदार साहेबांनी आपल्या विनंतीला 5 लाख रुपयाचा निधी दिला, म्हणजे आडिवलीचाही पाण्याचा प्रश्न तो संपुष्टाला। त्यानंतर सुद्धा नळ पाणी पुरवठा योजना 92 लाखाची, तमनाथची, शिर्षेची 62 लाखाची नळ पाणी पुरवठा योजना, आदिवासी वाडीतल्या घरकुलांचे प्रस्ताव सुद्धा जवळजवळ आपण 120 प्रस्ताव त्या ठिकाणी घरकुलांचे सादर केलेले आहेत। अशा अनेक योजना सांगता येतील। आडिवलीला नवीन लाईनचे पोल हवे होते, तमनाथच्या कातकरवाडी असेल, शिर्षेच्या कातकरवाडी असेल, आपल्या गावामध्ये असेल, स्मशानभूमीवरची लाईट असेल, अशा अनेक विकास कामं आमदार महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून आपण मार्गी लावून घेतली आणि म्हणून गेल्या 2 वर्षामध्ये 15 कोटीचा निधी आपल्याला या ठिकाणी आमदार साहेबांच्या माध्यमातून, शिवसेनेच्या माध्यमातून आपल्या ग्रामपंचायतीला लाभला आणि म्हणून मला आमदार महेंद्र थोरवे यांचं कौतुक करावं असं वाटतं की गेले अनेक वर्षापासून माझी सुद्धा आमदार व्हायची इच्छा होती, परंतु मी आमदार जरी नसेल झालो तरी माझ्या मनामध्ये माझ्या आकांक्षा आणि ज्या माझ्या इच्छा होत्या
ते आमदार महेंद्र चौरेंच्या माध्यमातून पूर्ण होत आहेत. आज जर आपण बघितलं, आदरणीय तीर्थरूप नानासाहेब धर्माधिकारी यांचं प्रवेशद्वाराचं उद्घाटन आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 7 तारखेला येत आहेत. त्याच्यानंतर 52 फूट विठ्ठलाची पांडुरंगाची मूर्ती कर्जतच्या उल्हास नदीच्या तीरावरती तिची प्राणप्रतिष्ठा सोहळा आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या हस्ते होत आहे. त्याचप्रमाणे छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक भव्य असं कर्जतला दैवलीच्या ठिकाणी त्या ठिकाणी होत आहे. त्यानंतर जिजाऊ मातेचं शिवसृष्टी उद्यान ते दैवलीच्या पुला येथे त्याचं सुद्धा त्या ठिकाणी होत आहे. आदिवासी असतील गोरगरीब जनतेला एखादं काम असेल तर कचेरीवरती 10 रुपये रिक्षाला खर्च करून जायला लागायचं. आणि म्हणून विस्तारित असलेली सर्व शासकीय कार्यालय कर्जतच्या पोलीस ग्राउंडच्या पोलीस स्टेशनच्या बाजूला एकाच इमारतीमध्ये जवळजवळ 11 कोटी रुपयाची इमारत बांधून सर्व कार्यालय, मग तहसील कार्यालय असेल, प्रांत कार्यालय असेल, ही सर्व कार्यालय एका माणसाला एका बिल्डिंग मध्ये गेल्यानंतर सगळी कामं एका बिल्डिंग मध्ये करता येते. त्याच्यानंतर चौक पासून कर्जत पर्यंत आपल्याला रस्ता पूर्ण 90 कोटी रुपये देऊन तो सुद्धा रस्ता पूर्ण कॉन्क्रीट करण्याकडे होत आहे. अशी अनेक विकास कामं असतील, मग वासरा कोट्यात असतील, संपूर्ण तालुक्यामध्ये असतील. आणि खऱ्या अर्थाने जर बघायला गेलं तर कर्जत विधानसभा मतदारसंघामध्ये मग खालापूर असेल, नेरळ असेल, खोपोली असेल, कर्जतचा ग्रामीण भाग असेल, खालापूरचा ग्रामीण भाग असेल, आदिवासी वाड्यापाड्या असतील, महाराष्ट्र शासनाचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या माध्यमातून आमदार साहेबांनी या शासकीय योजनेमधून जल जीवन योजनेच्या माध्यमातून संपूर्ण मतदारसंघामध्ये नलपाणी पुरवठा योजना सगळ्या ठिकाणी सुरू आहे. पण आपल्या ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्य, उपसरपंच सगळ्यांना मी कौतुक करतो की अख्ख्या मतदारसंघामध्ये आपल्याच 2 योजना फक्त आता पूर्णत्वाकडे वाटचाल करत आहेत. म्हणजे जवळजवळ 90% काम प्रत्येक माणसाला, प्रत्येक घराला नळ जोडणी ज्यांनी ज्यांनी मागेल त्याला आपण देतोय. आणि म्हणून जनजीवन योजनेच्या माध्यमातून सुद्धा मोठं काम आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री यांनी केलेलं आहे. मी महिलांना याच्याकरताच बोललेलं आहे की लेक लाडली योजना, मुलगी जन्माला आल्यानंतर प्रत्येक मुलीच्या नावावरती पैसे जमा होणार. शासनाने आता 5 लाखापर्यंत हॉस्पिटलचा खर्च, तुम्ही कार्ड काढल्यानंतर 5 लाखापर्यंत हॉस्पिटलचा खर्च सुद्धा आता शासन तुम्हाला मोफत देणार आहे. आणि म्हणून महिला आगामी काळामध्ये महिला सशक्तीकरण, महिला सबलीकरण करण्यासाठी आदरणीय मुख्यमंत्र्यांनी राज्यामध्ये अनेक योजनांचा या ठिकाणी पाऊस पडलेला आहे.